स्त्रीला फार लिमिटेड असतात आणि या लिमिटेशनमध्ये जगायचं आणि त्या लिमिटेशनमध्ये अनेक कामं करून दाखवायची म्हटलं तर खूप कठीण असतं. तसं माझं शिक्षण इस्लामपूर सांगली जिल्ह्यामध्ये झालं, पण माझं सासर बेळगाव आहे आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही याच्यामध्ये युती चालू होते. प्रत्येकाला माहिती आहे की बेळगाव हा सीमा भागासाठी सध्या लढतोय. पण या सर्व लढाईमध्ये फायनान्सची एक लढाई लढण्यासाठी मी मार्केटला उतरले. मार्केटमध्ये खूप झुंज दिली, खूप म्हणजे गोष्टी अशा घडल्या की या सर्व गोष्टी करत असताना एकट्यासाठी नाही तर अनेकांसाठी काय करू शकतो म्हणून स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड आणि LLP अशा 3 कंपन्यांच्या माध्यमातून फायनान्सचा विषय पकडून आपण उतरलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उतरत असताना रिअल इस्टेटच्या माध्यमातून स्मार्ट वर्क केल्यानंतर कसे पैसे कमवता येतात आणि शेतीमधून स्मार्ट वर्क केल्यानंतर कसे पैसे कमवता येतात याच्यावरती काम करायला चालू केलं. मित्रांनो, हळूहळू आज काम खूप चांगल्या पद्धतीने चालू. गेले 6 वर्ष झाले स्वतःच्या कंपन्या मी रन करत आहे. 6 राज्यामध्ये काम चालू आहे आणि हे काम करत असताना 2019चा काळ, मला माहीत नाही की 1 वर्षानंतर महामारी येणार आहे हा विषय पण होता. माझं 2019ला दुबईला ऑफिस होतं आणि तसं 17 वर्ष गेले मी देखील सोशल काम करते. अनेक गोष्टी जसं स्वतःची ॲम्ब्युलन्सपासून अनेक गोष्टी माझ्या मी त्या राबवतच आहे. हे करत असताना एक असा समाज मला भेटला, त्या पारधी समाजाला कुणीही जवळ करत नाही. चोरी मारी बाकीच्या सर्व गोष्टी करतात, अनेक गोष्टी आहेत आणि त्यांच्या मुलांना स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा त्यांना